नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. ठीक आहे, तर आज आपण 20व्या शतकातल्या भारताच्या इतिहासात जरा खोलवर शिरणार आहोत. आपण फक्त घटना आणि तारखा नाही बघणार, तर त्यामागे काय विचार होते, काय संघर्ष होते आणि स्वातंत्र्य या एका शब्दाचे किती वेगवेगळे अर्थ होते हे समजून घेणार आहोत. बरोबर. म्हणजे 1920 नंतरचा काळ. पहिला महायुद्ध नुकतंच संपलंय, पण देशात शांतता नाहीये. उलट एक प्रकारची अस्वस्थता आहे. स्रोतांनुसार कर वाढले होते, सैन्य भरती होती. आणि साथीचे रोग, दुष्काळ यामुळे लोक अक्षरशः हैराण झाले होते. अशा परिस्थितीत बदलाची अपेक्षा तर असणारच. हो, आणि याच काळात भारतीय राजकारणात एका नवीन नेत्याचा प्रवेश झाला, महात्मा गांधी. अगदी. ते 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. पण ते एकटे नाही आले. त्यांच्यासोबत एक नवीन विचार, एक नवीन शस्त्र घेऊन आले होते. सत्याग्रह. सत्याग्रह हा शब्द आपण खूप ऐकतो. पण त्याची मूळ कल्पना काय होती? म्हणजे फक्त आंदोलनं करणं की त्यामागे काहीतरी खोल तत्वज्ञान होतं? खूप खोल तत्वज्ञान होतं. सत्याग्रहाच्या मुळाशी आहे सत्याची शक्ती. गांधीजींचं म्हणणं साधं होतं. जर तुमचा लढा सत्यासाठी असेल, अन्यायाविरुद्ध असेल, तर तुम्हाला समोरच्याला हरवण्यासाठी शारीरिक बळाची गरजच नाही. अच्छा. खरा सत्याग्रही शत्रूचा नाश नाही करत, तर त्याचं मन बदलण्याचा प्रयत्न करतो. अहिंसेने, त्याच्या सदस्वविवेक बुद्धीला आवाहन करून. हे एक नैतिक बळ होतं. म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक लढा होता म्हणायचा. आणि भारतात आल्यावर त्यांनी लगेचच हे तत्व वापरायला सुरुवात केली. हो, 1917 मध्ये चंपारण्य, मग खेडा सत्याग्रह. आणि 1918 मध्ये अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा संप. ही सगळी उदाहरणं म्हणजे का मोठ्या लढाईची तयारी होती असं वाटतं. अगदी बरोबर. या छोट्या यशांमुळे लोकांमध्ये एक विश्वास तयार झाला की हा मार्ग खरंच प्रभावी आहे. पण खरी कसोटी पुढे होती, आणि ती आली 1919 मध्ये रौलट कायद्याच्या रूपाने. रोलेट कायदा. या कायद्याने तर ब्रिटिश सरकारला अमर्याद अधिकार दिले होते, बरोबर? हो, म्हणजे कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याला उचलून 2 वर्ष कोणताही खटला न चालवता तुरुंगात टाकता येणार होतं. हा सरळ सरळ नागरिकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला होता. यावर गांधीजींची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी याला काळा कायदा म्हटलं आणि याविरोधात देशव्यापी सत्याग्रहाची हाक दिली. आणि येथे आपल्याला पहिल्यांदाच एका अखिल भारतीय आंदोलनाची झलक दिसायला लागते. म्हणजे देशभर प्रतिसाद मिळाला? हो, 6 एप्रिलला हळकाळ पाळण्यात आला. दुकानं बंद झाली, रेल्वे कामगार संपावर गेले. सामान्य माणसाचा हा प्रतिसाद बघून ब्रिटिश सरकार एकदम हादरलं. आणि मग घडली ती घटना जिने इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. हो, अमृतसरमध्ये जनरल डायरने शांततेने जमलेल्या लोकांवर गोळीबार केला. त्याचा उद्देश फक्त गर्दी पांगवणं नव्हतं. नाही, त्याने नंतर कबूल केलं होतं की त्याला सत्याग्रहींच्या मनात दहशत आणि दरारा निर्माण करायचा होता. त्याला एक धडा शिकवायचा होता. पण झालं उलटं. या बातमीनं देशभर संतापाची लाट उसळली. आणि अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू झाला. हे पाहून गांधीजींनी चळवळ मागे घेतली. त्यांना जाणवलं की लोकांनी अजून अहिंसेचा अर्थ पूर्णपणे समजून घेतलेला नाही. हा, त्यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल. नक्कीच. पण याच अनुभवातून त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली. कोणती? की जर एक मोठी देशव्यापी चळवळ उभी करायची असेल तर तिला एका मजबूत पायाची गरज आहे. आणि तो पाया होता हिंदू मुस्लिम ऐक्य. अच्छा. आणि ही संधी त्यांना खिलाफतच्या मुद्द्यातून मिळाली? अगदी. खिलाफत चळवळ ही मुळात तुर्कस्तानच्या सुलतानासाठी होती. पण गांधीजींनी त्यात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला जोडण्याची संधी पाहिली. हीच त्यांची राजकीय दूरदृष्टी. हो. सप्टेंबर 1920 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात त्यांनी सगळ्या नेत्यांना पटवून दिलं की खिलाफत आणि स्वराज्य यांना जोडून आपण एक मोठी असहकार चळवळ सुरू करू शकतो. की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यानेच टिकून आहे. आणि जर भारतीयांनीच सहकार्य करायचं नाकारलं तर ब्रिटिश राजवट एका वर्षात कोसळून पडेल. वा, ही होती असहकार चळवळीची मूळ कल्पना. स्वराज एका वर्षात? हो, ही कल्पनाच किती रोमांचक आहे. पण मला एक प्रश्न पडतो. स्वराज हा शब्द जरी एक असला तरी तो ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी त्याचा अर्थ एकच होता का? म्हणजे शहरातला एक वकील, गावातला शेतकरी आणि आसामच्या मळ्यातला कामगार, सगळ्यांसाठी स्वराज म्हणजे एकच गोष्ट होती? तुम्ही एकदम अचूक मुद्दा पकडलाय.
आणि इथेच या चळवळीची सगळी गुंतागुंत आणि ताकद दोन्ही लपलेली आहे. शहरांमध्ये सुरुवातीला खूप उत्साह होता. हो, विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या, वकिलांनी वकिली सोडली. परदेशी मालाची होळी झाली. पण हा उत्साह फार काळ टिकला नाही. का? काय झालं? 2 मुख्य अडचणी होत्या. एक म्हणजे खादीचं कापड मिलच्या कापडापेक्षा खूप महाग होतं. ते गरीब लोकांना परवडत नव्हतं. आणि दुसरी अडचण? दुसरी म्हणजे पर्याय नव्हते. ब्रिटिश शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकला, पण त्यांच्या जागी लगेच भारतीय संस्था उभ्या राहिल्या नाहीत. मग लोक परत ब्रिटिश संस्थांमध्ये जाऊ लागले. शहरांमधला जोर कमी झाला. हे समजण्यासारखं आहे, पण ग्रामीण भागात काय परिस्थिती होती? तिथले प्रश्न तर वेगळे होते. जमिनीचे, पोटापाण्याचे. तिथे चित्र पूर्णपणे वेगळं होतं. औदचं उदाहरण घेऊया. तिथे बाबा रामचंद्र नावाच्या एका संन्याशाने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं. तिथला लढा होता जमीनदार आणि सावकारांविरुद्ध. जे खूप जास्त भाडं घेत होते आणि वेठबिगारी करून घेत होते. हो, वेठबिगारी म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय जबरदस्तीने काम करून घेणं. एक प्रकारची गुलामगिरीच. अगदी. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांसाठी स्वराज्य म्हणजे काय, तर जमिनीचं भाडं कमी होणं आणि या वेठबिगारीतून सुटका. त्यांच्या चळवळीत अनेकदा हिंसाचारही झाला. म्हणजे त्यांनी गांधीजींचं नाव घेतलं, पण त्यांच्या संघर्षाचा मार्ग गांधीजींच्या विचारांपेक्षा वेगळा होता. बरोबर. आणि आदिवासी भागांमध्ये तर परिस्थिती आणखी वेगळी होती. आंध्र प्रदेशच्या गुडेम हिल्समधला लढा. बरोबर. हो, तिथे ब्रिटिशांनी जंगल कायदे लावून आदिवासींना जंगलात जायलाच बंदी घातली होती. त्यांच्याच रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचा नेता होता अल्लुरी सीताराम राजू. एक खूपच रंजक व्यक्तिमत्व. काय विशेष होतं त्याच्याबद्दल? तो स्वतःला गांधीजींचा भक्त म्हणायचा. लोकांना खादी वापरायला सांगायचा, दारू सोडायला सांगायचा. पण त्याचवेळी त्याचं ठाम मत होतं की भारताला स्वातंत्र्य हे हिंसेनेच मिळेल, अहिंसेने नाही. अरे वा, म्हणजे गांधीजींपासून प्रेरणा, पण मार्ग पूर्णपणे वेगळा. हो, त्याच्या नेतृत्वात आदिवासींनी पोलीस स्टेशनवर हल्ले केले. त्यांच्यासाठी स्वराज म्हणजे जंगलावरचे त्यांचे पारंपरिक हक्क परत मिळवणं. आणि आसाममधील चहाच्या मळ्यातील कामगार, त्यांच्यासाठी स्वराजचा अर्थ काय होता? त्यांच्यासाठी स्वराज म्हणजे त्या बंदिवासातून सुटका. त्यांना मळे मालकाच्या परवानगीशिवाय मळे सोडून जाता येत नव्हतं. अच्छा. हजारो कामगार मळे सोडून निघाले. पण ते पोहोचू शकले नाहीत? नाही. रेल्वे आणि स्टीमर संपांमुळे ते रस्त्यातच अडकले आणि पोलिसांनी त्यांना पकडून खूप मारहाण केली. हे ऐकून खूप वाईट वाटतं. म्हणजे स्वराज हीच एक घोषणा, पण प्रत्येकाने तिचा अर्थ आपापल्या दुःखातून, आपल्या गरजेतून लावला होता. अगदी. हीच या चळवळीची ताकद होती आणि हीच तिची कमजोरी सुद्धा. आणि म्हणूनच जेव्हा 1922 मध्ये चौरी चौरा इथे हिंसक घटना घडली, तेव्हा गांधीजींनी चळवळ तात्काळ मागे घेतली. त्यांना वाटलं की चळवळ चुकीच्या दिशेने जात आहे. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये नक्कीच नाराजी पसरली असेल. हो, खूप नेते नाराज होते. असहकार चळवळ थांबल्यावर राजकारणात एक प्रकारची शांतता आली. पण ती फार काळ टिकली नाही. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं आणि पुन्हा एकदा वातावरण तापलं. कारण त्या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. सायमन गो बॅकच्या घोषणांनी देश दणाणून गेला. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 1929च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला. ही एक खूप मोठी घोषणा होती. पण पुन्हा तोच प्रश्न समोर आला असणार की ही पूर्ण स्वराज्याची कल्पना सामान्य माणसांपर्यंत कशी पोहोचवायची. आणि इथे गांधीजींनी पुन्हा एकदा एक अशी गोष्ट शोधून काढली जिने संपूर्ण देशाला एकत्र आणलं. एक अतिशय सामान्य पण शक्तिशाली प्रतीक. मीठ. मीठ. इतकी साधी गोष्ट, ती संघर्षाचं प्रतीक कशी बनली? कारण मीठ ही अशी वस्तू होती जी गरीब श्रीमंत प्रत्येकजण वापरत असे आणि त्यावर ब्रिटिशांनी कर लावला होता. मीठ बनवण्याचा अधिकार फक्त सरकारला होता. म्हणजे रोजच्या जेवणातल्या गोष्टीवर सुद्धा सरकारचा ताबा होता. बरोबर. गांधीजींनी दाखवून दिलं की हा ब्रिटिश सत्तेचा सर्वात जुलमी चेहरा आहे. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला थेट प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचवलं. ही तर एक अप्रतिम रणनीती होती. आणि मग सुरू झाली ती प्रसिद्ध दांडी यात्रा. हो, 12 मार्च 1930 रोजी गांधीजी आपल्या 78 सहकाऱ्यांसोबत साबरमती आश्रमातून निघाले. 24 दिवसात 240 मैल चालून ते दांडीला पोचले आणि 6 एप्रिलला त्यांनी समुद्राचं पाणी उकळून मीठ तयार केलं. आणि कायदा मोडला. इथूनच सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. या चळवळीला प्रतिसाद कसा होता? असहकार चळवळीपेक्षा मोठा होता का? हो, अनेक अर्थांनी मोठा होता.
देशभरात लोकांनी मिठाचा कायदा मोडला, परदेशी कपड्यांवर बहिष्कार टाकला. या चळवळीत महिलांनी खूप मोठ्या संख्येने भाग घेतला. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. पण इथेही तोच प्रश्न येतो की सर्व सामाजिक गट तितक्याच उत्साहाने सहभागी झाले होते का? नाही. आणि हेच आपल्याला स्रोतांमध्ये स्पष्ट दिसतं. विशेषतः दलित समाजाचा सहभाग खूप मर्यादित होता. का? त्यामागे काय कारणं होती? कारण काँग्रेस पक्ष बऱ्याच काळापर्यंत दलितांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या सामाजिक हक्कांकडे दुर्लक्ष करत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती. त्यांना वाटत होतं की राजकीय अधिकारांशिवाय दलितांचा सामाजिक उद्धार शक्य नाही. बरोबर. आणि याच मुद्द्यावरून दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये मोठे मतभेद झाले. गांधीजींना भीती वाटत होती की यामुळे दलित समाज मुख्य प्रवाहापासून कायमचा वेगळा होईल. अखेर पुणे करार झाला. हो. सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार झाला. त्यानुसार दलितांना राखीव जागा मिळाल्या, पण त्यांना मतदान संयुक्त मतदारसंघातूनच करावं लागणार होतं. आणि मुस्लिम समाजाचं काय? खिलाफत चळवळीच्या वेळी दिसलेली एकी आता कुठे गेली होती? ती एकी आता पूर्णपणे विरून गेली होती. दोन्ही समाजांमध्ये अविश्वासाचं आणि संशयाचं वातावरण वाढत होतं. त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळीला त्यांचा प्रतिसाद थंड होता. खूपच थंड होतं. मोहम्मद अली जिनांसारख्या नेत्यांना भीती वाटत होती की स्वतंत्र भारतात हिंदू बहुसंख्याकांच्या राज्यात मुस्लिमांचे हक्क सुरक्षित राहणार नाहीत. म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता, पण त्याचवेळी देशाच्या आत सामाजिक ऐक्याला मोठ्या भेगा पडत होत्या. मग इतके मतभेद असून सुद्धा आपण एक राष्ट्र आहोत ही भावना लोकांमध्ये कशी निर्माण झाली? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ही भावना फक्त राजकीय लढ्यातून नाही, तर अनेक सांस्कृतिक प्रक्रियांमधून तयार झाली. यात प्रतिमा, प्रतीकं, लोककथा यांचा खूप मोठा वाटा होता. जसं की भारत मातेची प्रतिमा. अगदी. भारत मातेची प्रतिमा हे राष्ट्राच्या ओळखीचं एक शक्तिशाली प्रतीक बनली. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी वंदे मातरम लिहिलं. नंतर अवनींद्रनाथ टागोर यांनी भारत मातेचं एक चित्र काढलं. ती एकदम शांत, संयमी, आध्यात्मिक दिसत होती. आणि इतिहासाचा आणि लोककथांचा वापर कसा झाला? राष्ट्रवाद्यांनी गावोगावी फिरून लोकगीतं आणि दंतकथा गोळा करायला सुरुवात केली. त्यांना वाटायचं की भारताचा खरा आत्मा याच कथांमध्ये आहे. त्याचबरोबर भारताच्या गौरवशाली भूतकाळाचा अभ्यास करून लोकांमध्ये स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि स्वराज ध्वज? ध्वज हे एकतेचं प्रतीक असतं. गांधीजींनी तिरंगी ध्वज तयार केला, ज्याच्या मध्यभागी चरखा होता. हा चरखा स्वावलंबनाचं प्रतीक होतं. मोर्चांमध्ये हा ध्वज घेऊन चालणं म्हणजे ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्यासारखं होतं. पण या प्रयत्नांमध्येही एक अडचण होती, बरोबर? हो, एक मोठी अडचण होती. राष्ट्रवादाची ही प्रतीकं तयार होत असताना अनेकदा नकळतपणे हिंदू प्रतिमांचा आणि प्रतीकांचा वापर झाला. जेव्हा भारताच्या भूतकाळाचा गौरव हा हिंदू गौरव म्हणून केला जाऊ लागला, तेव्हा इतर समाजांना वाटू लागलं की या राष्ट्रवादाच्या कल्पनेत आपल्यासाठी जागा नाही. त्यांच्या मनात एक परकेपणाची भावना निर्माण झाली. बरोबर. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. भारताचा स्वातंत्र्य लढा हा काही सरळ रेषेतला सोपा प्रवास नव्हता. तो एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढला जात होता. गांधीजींच्या नेतृत्वात काँग्रेसने या सगळ्या वेगवेगळ्या गटांना, त्यांच्या वेगवेगळ्या आकांक्षांना एकत्र आणण्याचा एक खूप मोठा प्रयत्न केला. हो, पण हे ऐक्य खूप नाजूक होतं. ते वारंवार तुटलं आणि पुन्हा जोडलं गेलं. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो. या स्रोतांमधून हे स्पष्ट दिसतं की राष्ट्र म्हणजे काय, स्वराज म्हणजे काय, आणि या राष्ट्रात वेगवेगळ्या समाजांचं स्थान काय असेल यावर तेव्हापासूनच वादविवाद सुरू होते. ओळख, प्रतिनिधित्व आणि ऐक्य याबद्दलचे ते तेव्हाचे प्रश्न आणि मतभेद आजही आपल्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यावर कसा प्रभाव टाकत असतील, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?